झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळ, दुसरीकडे आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवलं आणि धुळवड साजरी केली। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यात होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे आता आसाराम बापूंकडून होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीमुळे त्यांना संत म्हणायचं का असा सवाल उपस्थित होतो। मराठवाड्यामधल्या जालन्यात सर्वाधिक दुष्काळाची स्थिती। आसाराम बापूंच्या पाण्याच्या नासडीवर जालनेकरांच्या प्रतिक्रिया काय आल्या आपण ऐकूया। पाण्यासाठी वनवन भटकत आहे, दारोदारी जात आहे, पण पाण्याचा थेंब सुद्धा मिळत नाही। दुसरीकडे संत आसाराम बापूंसारखे संत पाण्याची उधळण करत आहे की लज्जास्पद बाब आम्हाला एकीकडे वाटत आहे। कारण आम्ही सुद्धा भारतामध्ये जालनेकर, मराठवाडेकर जनता इथं राहतो, याची आठवण संत आसाराम बापूंसारख्या संत महात्म्यांना राहायला हवी। पाण्याची उधळण करून चालणार नाही। एकीकडे आम्ही पाण्यासाठी वनवन भटकतोय, आमच्या आईबहिणी रस्त्यावर भटकतायत आणि पाण्याच्या थेंबाथांबासाठी आम्ही तरसलेलो आहोत, आणि दुसरीकडे संत महात्म्यांसारखे लोक पाण्याची उधळण करतात, याची आम्हाला वाईट वाटते। संत आसाराम बापूंनी हे प्रवचने करण्यापेक्षा या जालन्यासारख्या आणि मराठवाड्यासारख्या जागेवर यावं आणि पाण्याची काय भीषण परिस्थिती आहे याचा स्वतः अभ्यास करावा, तर नंतरच पाण्याची उधळण करावी अशी आमची विनंती आहे। पाणी उधळण्यापेक्षा जालना जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न यांनी जर मार्गी लावला, खरोखरच आमच्या जालना जिल्ह्यासाठी सर्वांचे वडीलधारी माणसं देव म्हणून आम्ही त्यांना मानू। झी 24 तास एक पाऊल पुढे।